चला चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूया। मोहळांसमोरच जैन बांधवांनी घोषणाबाजी केलेली आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांनी बाजू मांडली, मात्र निघताना मोहळांना रोषाचा सामना करावा लागला। आज मोहळांसमोरच जैन बांधवांनी घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडलाय। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात मुरलीधर मोहोळांनी आपली बाजू मांडली, मात्र निघताना मोहोळांना रोषाचा सामना करावा लागला। तुम्हाला सांगितलं आता परत आम्हाला सांगा। आज काय सांगितलं की 1 तारखेला हा विषय संपलेला असेल, तुम्हाला हवं तसा निकाल मिळेल एवढंच सांगितलं ना। तोच विषय ना। घोषणा कुठून आल्या? दुसरी एक मागणी आहे, कुठून घोषणा आल्या? अरे घोषणा कुठून आल्या? मी स्वतःहून आलोय। दुसरी गोष्ट आता झालं ना, आतमध्ये बोललोय मी सांगितलं ताई सांगितलं ना 100% ऐका ना माझा 100% मी आज शब्द दिलाय, गुरुदेवजींच्या समोर दिलाय की हा विषय संपला। ऐका ना कसा संपेल? ऐका ना व्यवहार कुणी केलाय? त्यांना मी केलाय। काय बोलताय? माननीय गुरुदेवजींनी जी अपेक्षा व्यक्त केली, पहिली तर मी भूमिका माझी ही मांडली, जर मी याच्यामध्ये कुठं माझा सहभाग असता, माझ्या ओळखीची माणसं नाही आहेत का? तर आहेत, पण प्रत्यक्ष या सगळ्या विषयात माझा कुठेही सहभाग नाही हे निश्चित आहे आणि मी ते पुराव्यानिशी सादर केलंय। गेल्या काही दिवसात पुण्यातील भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात पुण्यातील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी आरोपांच्या फैरी डागल्यात। सुरुवातीला जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादात धंगेकरांनी मोहोळांवर आरोपाची लढ लावली। मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना त्यांनी वापरलेली कार एका बिल्डरची होती असा दावा धंगेकरांनी केला, तर मोहोळांनी धंगेकरांचे हे आरोप फेटाळून लावले। रवींद्र धंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं, आजही करतो। प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये। देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत, चाणक्य आहेत, एक चांगलं प्रशासन चालवतात। मला विश्वास आहे की त्यांनी त्याला काय गुच्छ घेऊन आले नव्हते। देवेंद्र फडणवीस त्यांना हे विचारलं की ही केलेली चोरी ही तुझ्या मार्फतच झालेली आहे आणि तू याचा निर्णय घेऊन ताबडतोब ह्याला जर तू पुढं पाऊल नाही टाकलं तर भविष्यात तुला याची पक्षाची तुला अडचण उभी राहील। कारण शेवटी सगळ्यांना कळतं दूध का दूध पाणी का पाणी। ह्याच्यामध्ये बोर्डिंग झालं पाहिजे, मंदिर झालं पाहिजे। ज्या दिवशी मंदिर होईल त्या दिवशी मी पोळ्यांच्या दारामध्ये जाऊन जिलबी वाटेल आणि त्यांना पहिले खाऊ घालेल। म्हणजे व्यवहार रद्द झाला, व्यवहार रद्द होऊन समाजाचं देऊळ उभं राहिले त्या दिवशी मी त्यांच्यापासून सुरुवात करून हजारो किलो जिलबी मी या जनतेमध्ये वाटेल। जैन मंदिर ज्या गतिमानाने खाण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या माध्यमातून केला त्याचाच आज मी विचारतोय आणि हे सगळे बिल्डर माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या हस्तक आहेत आणि हा सगळा व्यवहार बँकेचा असेल, रजिस्ट्रेशनचा असेल, हा सगळा व्यवहार मी धर्मदायित्वाचा ह्या व्यवहारामध्ये संशयाची पान ही मुरलीधर मोहोळवर जाती, त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे। पण आजपर्यंत त्यांनी कधी असं नाही म्हटलं की ज्यांनी हे मंदिराबद्दल चुकीच्या पद्धतीची टेंडर पद्धत केली, मी हे मंदिर मिळवून देतो किंवा इथं हॉस्टेल बांधू शकतो। आज 15 दिवसामध्ये ते एकदाही बोलले नाही, उलट ते म्हणतात माझा तो गोखले मित्र आहे, राहणार आणि राहणारच। दंगेकर कोणाकोणाचे हस्तक आहेत हे यथावकाश पुढे येईल,
पुण्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांच्याशी दंगेकरांचा संबंध आहे, त्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आलेल्या आहेत, पुण्यातील संबंधित लोकांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोटं दंगेकरांकडे आहेत हे यथावकाश तुमच्या समोर येईल.